हॅलो फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आदी, आर्या किंवा माझ्याबद्दल नाही आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सिम्बाबद्दल आहे. आता सिम्बाचं जे काही ॲक्टिव्हिटी चालूच आहे ते तर तुम्हाला दिसणारच आहे की तो नक्की काय करतो आहे ते. पण हा मला सिम्बा कसं मिळाला ना त्याची एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची होती, की म्हणजे किती अनएक्सपेक्टेड असतं ना आयुष्य, की कुणासाठी काय काय लिहून ठेवलेलं असेल डेस्टिनीमध्ये देवानी ते आपण सांगू नाही शकत. म्हणजे आपण उगाच काळजी करत असतो. याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हा जो सिम्बा आहे ना तर एकदम छोटंसं पिल्लू होता, अगदी छोटंसं पिल्लू. 3-4 दिवस तो आमच्या पार्किंगमध्ये ना ओरडायचा, मला आवाज देत होता, मांजरींच्या पिल्लाचा आवाज येत होता. तर मी आमच्या वॉचमॅन ताईंना विचारलं की मांजरीचं पिल्लू वगैरे आलं आहे का पार्किंगमध्ये, खूप जोरजोरात आवाज येत राहतो. तर त्या बोलल्या की हा एक छोटं पिल्लू आलेलं आहे. तर आमच्याकडे पार्किंगमध्ये एक 4 व्हीलर आहे, त्याच्या खालीच ते लपलेलं राहतं. बाई म्हणे खूप ओरडतं बरं का ते. तर मी 4 दिवस बघितलेलं पण नव्हतं की सिम्बा कसा आहे, काय आहे, काहीच नाही. अचानक 4-5 दिवसांनी ना तो वरती पळत आला, म्हणजे पार्किंगमधून वरती आला फ्लोअरवर. कारण की त्यांना त्याच्यामागे ना असं कुत्रे वगैरे धावले असतील काय, तर त्यांच्या भीतीपोटी तो वरती आला आणि वरती एक ग्रिल आहे, तर त्याच्यामध्ये लपून बसलेला होता आणि खूप जोरजोरात आवाज करत होता. मग ते मला त्या आवाजाने काही राहवलं गेलं नाही. मग मी वरती गेली बघायला, तर बघितलं तो त्या ग्रिलमध्ये बसून असा थरथर कापत होता, जोरजोरात ओरडत होता, म्हणजे म्याव म्याव करत होता. तर मग मी त्याला काढलं आणि घरामध्ये आणलं. तर मग आधी त्याला म्हटलं, हे पिल्लू आता काय करायचं आहे? तर आधी म्हटलं की मम्मी त्याला थोडं शांत होऊ दे, तर कुत्रे वगैरे मागे लागले असतील तर मग आपण बघू त्याला काय करायचं काय नाही ते नंतर. मग तो ना लगेचच आमच्याकडे ना हेल्मेट ठेवलेलं होतं, तर तो हेल्मेटमध्ये जाऊन आणि मग लपला. मग त्याच्यामध्ये जाऊन लपला आणि थोडे वेळ बाहेरच निघेना. फायनली 1-1.5 तासानंतर आहे ना आम्ही सगळे शांत हॉलमध्ये बसलेलो होतो की तो काय करतो ते बघूया. त्याला दुधाची वाटी वगैरे ठेवली आणि मग तो दूध वगैरे प्यायला आला. मग त्याच्यानंतर हळूच आजीच्या मांडीवर जाऊन बसला आणि मग त्या दिवसापासून म्हणजे 24 नोव्हेंबरला आहे ना आम्हाला सिम्बा मिळाला. तर त्या दिवसापासून सिम्बा आमच्यासोबत आहे. तर आयुष्य खरंच खूप अनएक्सपेक्टेड असतं. कधी कुणाला काय मिळेल ते सांगता येत नाही. जसं की सिम्बाला आमच्यासारखी एक क्यूट आणि छान फॅमिली मिळाली आणि आम्हाला एक सुंदर असा फॅमिली मेंबर. बाय बाय.